हे गाईच, आज आम्ही आलेलो आहोत तारापूर कांबोडच्या धरणावरती आणि आम्ही 3-4 मित्र आज फक्त फिरायला आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी आलो आहोत. आणि पाहू शकता तुम्ही इथे किती एन्जॉयमेंट करत आहोत. आणि आज आम्ही खूप वर्षानंतर आम्ही आज तारापूरच्या धरणावरती आलो आहोत. तर वाईबच अलग आहे आणि खूप शांत पाणी आहे इकडचं बघा. पाणी पण खूप शांत आणि इकडे कल्ले म्हणजे ना कल्ले बोलतात. हे कल्ले बघा आणि वाईबच अलग आहे इकडची. तुम्ही मग कधी इकडे व्हिजिट करा, खूप शांत वातावरण आहे. आणि कधी तुम्हाला इकडे व्हिजिट करायचं म्हणून झालं तर इकडे या. लोकेशन आहे तारापूर कांबोडा आणि इकडे सकाळच्या टायमाला जेव्हा पाणी सुटते भरती ओटीच्या आणि आपण तेव्हा तुम्ही इकडे येत जा. खूप भारी वाईब आहे. फोटोशूटसाठी पण इकडे चांगला आहे आणि इकडे फोटोशूटला बोटं वगैरे पण आहेत, सर्व आहे. तर तुम्ही या आणि इकडे व्हिजिट करा एकदा की तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण थोडा फिरूया, एन्जॉय करूया. आणि तसंच आपण इकडे पण मी याच्या पुढचा सुद्धा ब्लॉग बनवेल डिटेल्समध्ये की तुम्हाला मी सांगेल की कसं आहे धरण, कुठे आहे, लोकेशन तुम्हाला मी सांगितलं आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्ह्यूज कसा आहे, व्ह्यू कसा आहे. खूप अत्युत्तम व्ह्यू आहे इकडे. बाबा हाय करा, बाबा हाय करा, हाय करा, हाय टाटा. तुम्ही कुठूनचे बा? कुठूनचे तुम्ही? कांबोडचे का? नाही ओळखला बा मी खरंच. चला बा भेटू. हा मी दांडीचा संध्याचा पोरगा हा. तुम्ही मी नाही ओळखत तुम्हाला, पण तुम्ही ओळखत मला. चला बा. काय मावर आहे काय काय नाही का? काढली जरा. हा ओके चला बा. बाबा आणि आम्हाला आता लक्षात फॅन्सपीड तो भेटले तिकडे कांबळगावातले थोडे मित्रशी. असं काही नाही आहे. आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. आणि हा व्ह्यू तुम्हाला प्री वेडिंग शूटसाठी सुद्धा चांगली जागा, लोकेशन आहे. 10-20 रुपये तिकीट फाडायला लागेल. 10-20 रुपये तिकीट फाडायला लागेल. काय नाही, इकडे फ्री आणि कॉस्ट आहे. इकडे तुम्ही कधी पण येऊ शकता. पण असं काही नाही, पण पाणी सुकलं असेल तेव्हा त्या टायमाला विचारपूस करू, नंतर बोट घेऊन यायला गेलेला असा व्ह्यू भेटणार नाही तुम्हाला. आणि सकाळच्या टायमाला जास्त दिसत करून या. सकाळच्या टायमाला हा जो व्ह्यू आहे हा तुम्हाला व्ह्यू पाहायला भेटेल. आणि फोटोशूटसाठी खूप चांगली जागा आहे इकडे सकाळच्या टायमाला. आणि इकडे बोटेसुद्धा असतात, लागलेल्या बोटे असतात छोटे छोटे. त्यावर तुम्ही सुद्धा फोटोशूट करू शकतो. आणि इथे यायचं कसं मी तुम्हाला कॅप्शनमध्ये सांगतो. त्या लोकेशनला तुम्ही इकडे या आणि